आणखी एक महत्त्वाची अपडेट, मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये थोड्याच वेळात बैठक होणार आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीवर या बैठकीमध्ये चर्चा होईल। गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर अजूनही ठाम आहेत आणि त्यामुळे महायुतीची काहीशी अडचण होऊ शकते। गोकुळ गीतेंसंदर्भात चर्चा करण्यासाठी पुन्हा सामंत आणि महाजनांची बैठक होतीये। सामंत आणि महाजन काय रणनीती आखणार याकडे लक्ष लागून आहे। त्यामुळे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये थोड्याच वेळात ती बैठक होणार आहे। बरेच आटोकाट प्रयत्न केले जात आहेत आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, आपण पाहतो इतके दिवस इतके प्रयत्न होत आहेत त्यांना त्यांची समजूत काढण्याचे, मनधरणी करण्याचे, मात्र तरी सुद्धा ते ऐकायला तयार नाही आहेत। आत्ताची जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमकं काय चित्र दिसू शकतं? कालचा दिवस जो होता तो माघारीचा होता आणि त्या सगळ्या दरम्यान निवडणूक कशा पद्धतीने होईल यासाठीचा जो प्रयत्न होता तो कालच्या दिवशी आपण बघितला आणि त्या सगळ्या निमित्तानं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळालेला होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गोकुळ गीते यांनी माघार न घेतल्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय। त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यांच्याकडनं अर्ज जरी माघार घेतला गेला नसेल तर पाठिंबा मिळून या सगळ्या काळामध्ये नरेंद्र दराडे यांची जी निवडणूक आहे ती सोपी करण्यासाठीचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचाच एक भाग म्हणजे या सगळ्या निमित्तानं मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये बैठक होणार असल्याची माहिती मिळते। ही बैठक दुपारच्या वेळेला होणार आहे आणि त्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केला जाईल अशा स्वरूपाची देखील माहिती मिळते। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जळगाव आणि नाशिक इथे जे एक समीकरण आहे ते देखील या निमित्तानं चर्चेत येत आहे। त्या ठिकाणी असलेल्या ज्या काळे नामक उमेदवार आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेकडनं इच्छुक होत्या, त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे। त्यांचा देखील अशाच पद्धतीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीचा जो प्रयत्न होता तो झालेला होता, मात्र त्यामध्ये यश आलेलं नव्हतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी असलेल्या उमेदवाराला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे या दोन घडामोडी एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। अगदी या संदर्भातले ताजे अपडेट घेऊ। धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।